तर मित्रांनो, आज आपण नवीन एक छोटासा प्रश्न बघणार आहोत. तो आहे लसावी आणि मसावी संबंधी. आणि हा जो सिग्नल संबंधी प्रश्न असतो तो शक्यतो लसावीवरती विचारलेला असतो. तर बघा तो कसा प्रश्न आहे. 2 सिग्नल अनुक्रमे 3 सिग्नल अनुक्रमे 48, 72 आणि 96 सेकंदांनी लाल होतात. जर ते तिन्ही सिग्नल 9 वाजता सोबत लाल झाले होते, तर पुन्हा केव्हा ते सोबत लाल होतील असा प्रश्न असतो. तर हा प्रश्न जो आहे तो आहे लसावीवरती. लसावी म्हणजेच आपण त्याला LCM म्हणतो. आणि हे प्रश्नामध्ये आपल्या सेकंदामध्ये दिले, पण येणारं उत्तर पण सेकंदामध्ये असेल बघा. तर आपण ह्या तिन्ही संख्यांचा लसावी काढून घेऊ. 48 याचे जर मूळ अवयव पाडले तर काय पडतील बघा. पहिल्यांदा 2 न भाग जाईल. बेदोनी 4, बेचोक 8. परत 2 न भाग जाईल. बेक बे, बेदोनी 4. परत 2 न भाग जातो. बेसकून 12. परत 2 न भाग जाईल. बेत्रिक 6 आणि 3 एक 3 असे ह्याचे मूळ अवयव पडतात. तसंच बघा 72चे पण पाडून घ्या. 72चे जर अवयव पाड गेला तर शेवटी 2 आहे. म्हणजे समसंख्या आहे. समसंख्या असल्यामुळे 2 न पूर्णपणे भाग जाईल. बेक बे, बेत्रिक 6 उरला 1 बेसकून 12. परत 2 न भाग जाईल. बेक बे 1 उरला 82 16. परत 2 न भाग जाईल. 92 18. आता 3 न जाईल. 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 3 एक 3 अशा प्रकारचा हा प्रश्न. परत बघा 72 झाला, राहिली 96. 96 घ्या. इथं पण बघा शेवटी एकक स्थानी 6 आहे म्हणजे समसंख्या आहे. समसंख्याला परत आपण बघून 2 न भाग जातो. बेचोक 8. परत 1 उरला 82 16. परत 2 न भाग जाईल. बेदोनी 4. बेचोक 8. परत 2 न भाग जाईल. बेक बे, बेदोनी 4. परत 2 न भाग जाईल बघा. 2 बेसकून 12. परत 2 न बेत्रिक 6 आणि 3 एक 3 अशा प्रकारे याचे अवयव काढतात. तर बघा लसावी काढत असताना आपण पहिल्यांदा काय करतो, तर ज्या समान संख्या आहेत किंवा सगळीकडे उपलब्ध असणाऱ्या संख्या बघायच्या कोणत्या कोणत्या आहेत. म्हणून LCM बरोबर इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे. त्या तिन्हीसाठी 2 एकदा घ्या. परत इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. याच्यासाठी एकदा 2 घ्या. परत बघा इथं 2 आहे, इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. याच्यासाठी एकदा 2 घ्या. परत बघा इथं 2 आहे. तर इथं 2 नाहीये, इथं 2 आहे. याच्यासाठी एकदा 2 घ्या. परत बघा इथं 3 आहे, इथं पण 3 आहे आणि इथं पण 3 आहे. या तिन्हीसाठी एकदा 3 घ्या. गुणिले राहिलं पण बघा इथं एक 3 राहिला, इथं एक 2 राहिला. दोन्ही सेपरेट सेपरेट लिहून घ्या. 3 गुणिले 2 असे हे आपले संख्या असतील. आणि बघा याचा गुणाकार करा, तो आपल्याला असं लसावी असेल. बेदोनी 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 त्रिक 48, 48 त्रिक गुणिले 3 गुणिले 2 राहिले बघा. 8 त्रिक 8 त्रिक 24 ला 4 हातच्याले 2, 3 चोक 12 आणि 2 14, 144 आणि गुणिले 2, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8 आणि 1 बे 288 सेकंद. कशात उत्तर येईल आपलं? सेकंदामध्ये असल्यामुळे 288 सेकंद येतील. आता 288 सेकंदाला काय करायचं रे, तर मिनिटामध्ये कन्वर्ट करून घ्या. 288 भागिले 60 करा. 60 का? कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. 60 सेकंदाचे जर भाग पाडले आपण तर काय होईल बघा. कितीने भाग जाईल? 60 केलं, 0 सोडून द्या. 6 एक 6, 6 चोक 24, 24 उरले किती रे? 4. 48 सेकंद मागे राहतील. 48 सेकंद, 4 मिनिट 48 सेकंदानंतर ते काय होतील, तर त्याचा वेळ किती होईल बघा. 9 वाजून 4 मिनिटं 48 सेकंदांनी तिन्ही हे आपले सिग्नल काय होतील, पुन्हा लाल होतील सोबत. तर अशा प्रकारचा हा प्रश्न असतो. त्याचं उत्तर आले 9 4 48 असा प्रश्न.